अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे, राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे असं स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओकडे वळूया। उद्या बघा 2024 मधला पहिली पौर्णिमा आणि पहिलं गुरुपुष्यामृत शांकवरी पौर्णिमा आहे आणि उद्या आपल्याला गुरूंची सुद्धा सेवा करायची आहे। बघा गुरुवार आहे म्हणजे आपल्या गुरूंचा वार, गुरुपुष्यामृत पुष्य नक्षत्रात आलेल्या गुरुवारला गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात। तर गुरुपुष्यामृत योग, शांकवरी पौर्णिमा आणि गुरूंचा वार हे तिन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं ह्या दिवशी आपण जी सेवा करणार आहे त्याचं फळ आपल्याला निश्चितच चांगलं मिळतं। आणि ही सेवा आपल्याला उद्या जी करायची आहे ती बघा काय करायची आहे, एक धोत्र्याचं फळ आहे ते आणायचं आहे। त्यामुळे काय होतं, पैशाच्या सर्व अडचणी असतील आपल्या घरामध्ये त्या दूर होतील, तसेच सर्व दारिद्र्य दूर होईल, कर्ज निघून जाईल, अडचणी असतील त्या सगळ्या नष्ट होतील, दोष नष्ट होतील। त्यामुळे आपल्याला उद्या एक धोत्र्याच्या फळाचा उपाय करायचा आहे, कुबेराची सेवा करायची, भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करायची, माता लक्ष्मीची सेवा करायची, गुरूंची सेवा करायची, कुलदेवीची सेवा उद्या करायची, तसंच भगवान श्री शंकरांची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे। बघा उद्या पौर्णिमा आहे, पौर्णिमेला चंद्र असतो आणि चंद्र म्हणजे पौर्णिमेला चंद्राची पूजा करतात, कारण चंद्र हा पौर्णिमेचा दैवत आहे आणि त्यामुळे आपण चंद्राची साक्षात, कुठलेही देव आपल्याला मूर्ती रूपात दिसतात पण साक्षात चंद्र आणि सूर्य हे देव आपल्याला प्रत्यक्षात दिसतात, म्हणून उद्या पौर्णिमेला चंद्राची पूजा आपण करतो। आणि चंद्राचं दैवत हे शिव भगवान आहेत, तर त्यांचं उद्या आपल्याला सेवा करायची आहे। ही सेवा केल्यामुळं तुमच्या घरात काय अडचणी असतील, म्हणजे पैशाच्या अडचणी असतील, कोणाला नोकरी लागत नसेल ती अडचण असेल, मुलांची लग्न होत नसेल ती अडचण असेल, मुलांच्या परीक्षेमध्ये अडचण येत असेल, म्हणजे घरात काही ना काही अडचणी असतील, किंवा तुमच्या घरात तुमच्या मुलांना नोकरी लागत नसेल, तुमच्या नवऱ्याची नोकरी असेल पण प्रमोशन होत नसेल, पगार कमी असेल, तुमच्या घरामध्ये नकारात्मकता असेल, तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल, तर आपल्या घरामध्ये पैसा टिकण्यासाठी, आपले कर्ज दूर होण्यासाठी, आपल्या घरातले जे काही अडचणी आहेत, आजारपण आहे, सतत वारंवार वाद कलह भांडणं होत असतील, तर हे सगळे उपाय दूर करण्यासाठी आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे। बघा भगवान श्री हरी श्री शंकरांना धोत्र्याचं फळ आणि धोत्र्याचं फूल खूप प्रिय आहे आणि हे फळ आपल्याला उद्या घेऊन यायचं आणि हे फळ आणल्यानंतर हे फळ जे आहे धोत्र्याचं हे स्वच्छ धुवायचं आणि धुतलेलं हे फळ तांबण घ्यायचं तांब्याचं आणि त्यामध्ये हे फळ ठेवायचं, कच्चं दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करायचं आणि ह्यानं हे धोत्र्याच्या फुलाला अभिषेक करायचा। हा अभिषेक करत असताना बघा तुम्हाला स्त्रिया असतील तर नमः शिवाय आणि पुरुष असतील ओम नमः शिवाय 108 वेळा म्हणायचं, किंवा 108 अष्टोत्तर शिवनामावली म्हटली तरी चालेल। आणि त्यानंतर हे फळ अभिषेक केलेलं फळ आपण उचलायचं आणि एक छोटीशी डिश घ्यायची, त्या डिशमध्ये म्हणजे हळद पूर्ण ओली करायची आणि त्या हळदीनं पूर्ण ते धोत्र्याचं फळ पिवळं करायचं आणि हे फळ तुम्ही तुमच्या घरामध्ये शिवलिंगाची मूर्ती पिंड असेल तर त्या शिवलिंगाच्या पिंडीवरती अर्पण करा, किंवा शिवलिंगाच्या पिंडीजवळ एका डिशमध्ये हे धोत्र्याचं फळ ठेवा आणि ते फळ ठेवल्यानंतर सुद्धा तुम्ही अष्टोत्तर शतनामावली किंवा नमः शिवाय स्त्रियांनी आणि पुरुषांनी ओम नमः शिवायचा मंत्र 108 वेळा करायचा। आणि हे फळ ठेवल्यानंतर भगवान शिवशंकरांना, कारण हे भोलेनाथ जे कोणी भगवान शंकरांची पूजा मनापासून करतो त्यांच्याकडे मनापासून जी इच्छा बोलतो ती इच्छा त्याची नक्कीच भगवान शंकर पूर्ण करतात, कारण भोलेनाथ म्हटलेलंच आहे, नावातच भोळा आहे, त्यामुळे तो आपली इच्छा पूर्ण करत असतो। म्हणून तुम्ही काय करायचं, ते फळ अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातली इच्छा बोलायची, म्हणजे तुमच्या कर्ज असेल कर्ज फिटण्यासाठी, तुमच्या नवऱ्याचं प्रमोशनसाठी, तुमच्या नोकरीसाठी, मुलांच्या लग्नासाठी, घरातले निगेटिव्हिटी जाण्यासाठी हे सगळं बोलायचं आणि तुम्ही ते फळ अर्पण करायचं। आणि त्यानंतर सायंकाळी 5 वाजता हे फळ तिथून उचलायचं आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या जवळपास महादेवाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही हे
तिथे उत्तरेला तोंड करून त्या शिवलिंगावरती हे फळ अर्पण करायचं आणि तिथे सुद्धा तुम्ही नमः शिवायचा मंत्र म्हणायचा आणि तुमची इच्छा बोलून दाखवायची आणि मग घरी यायचं. हा पहिला उपाय. दुसरा जो उपाय आहे तो, समजा तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी असेल, सतत भांडणं होत असतील, तुमच्या घरामध्ये जर शत्रुदोष असेल, वाईट शक्ती असेल, तर हे फळ तुम्ही महादेवाच्या मंदिरात घेऊन जायला जमत नसेल तर हे फळ पिवळ्या कापडमध्ये बांधायचं आणि आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला बांधलं तरी तुमच्या घरामध्ये येणारी निगेटिव्हिटी येत नाही आणि घरात असलेली निगेटिव्हिटी निघून जाते. माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येते. त्यानंतर बघा, तुम्हाला धोत्र्याचं फूल जर कुठे मिळालं तर ते फूल तुम्ही घेऊन या घरी, देवघरात ठेवा. त्या फुलाची हळदी कुंकू, अक्षदा, धूपदीप धूपदीप अगरबत्ती ओवाळून त्या फुलाची पूजा करा आणि त्यानंतर हे फूल तुम्ही पैशाच्या कपाटात तिजोरीत ठेवा. त्यामुळे तुमच्या घरात आलेली लक्ष्मी टिकून राहील, तुमच्या घरात आलेला पैसा जो आहे तो स्थिर राहील. आणि समजा जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील रात्री, तर हे फूल तुम्ही उशाखाली घेऊन झोपला तरी तुमची वाईट स्वप्न पडायची बंद होतील. आणि तुम्ही उद्या जास्तीत जास्त विष्णू सहस्त्रनाम म्हणा, नमः शिवायचा जप करा किंवा कुबेराची सेवा करा, कुंकुमार्जन करा, सारा अमृत वाचा. उद्या पौर्णिमा असल्यामुळे दुर्गा सप्तशतीचा पाठसुद्धा तुम्ही करू शकता. तर उद्या आवर्जून तुम्ही धोत्र्याच्या फळाचा उपाय तुम्ही नक्की करा. ह्या उपायानं तुमच्या घरातल्या बऱ्याच अडचणी दूर होतील. कर्ज असेल तर निघून जाईल. तुमच्या घरामध्ये समजा दारिद्र्य असेल ते दारिद्र्य निघून जाईल, दोष जातील, अडचणी जातील, सगळं दूर होईल. तर हा छोटासा उपाय आहे तो तुम्ही नक्की करा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, ऑल बटनला क्लिक करायला विसरू नका, कमेंट करा. नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ असं तरी कमेंट करा. हे उपाय अंधश्रद्धा नसून हे उपाय केंद्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार आहेत, हे नक्की लक्षात ठेवा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन तुमच्या आयुष्यात सदैव सुख समाधान येऊ दे, तुमच्या घरामध्ये आनंद येऊ दे, लक्ष्मी मातेचं वाढ होऊ दे. तुम्ही केलेलं जे कष्ट आहे त्या कष्टाचं फळ तुम्हाला ह्या उपायानं मिळू दे असे स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ.